ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले धोरण अन्यायकारक असल्याचे सांगत भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन मोर्चा काढला। यावेळी भाजप नगरसेविका मानसी देशपांडे, कविता वैरागे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश घोष आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेले धोरण अन्यायकारक आहे। या धोरणान्वये ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतींना पात्र होण्यासाठीची वयोमर्यादा 60 वरून 65 वर्षे करण्यात आली आहे। ती पूर्ववत 60 वर्षे करावी। ज्येष्ठ नागरिक धोरणाची तत्काळ अंमलबजावणी करावी। ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर सुरू करावे। ज्येष्ठांना त्यांचे न्याय हक्क मिळावेत। सेवानिवृत्तांना स्वस्त धान्य मिळावे। रक्तदाब आणि मधुमेहाची औषधे अत्यल्प दरात मिळावीत। विविध प्रकारचे कर आकारू नयेत आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणताही विचार न करता हे धोरण जाहीर केल्याची टीका मिसाळ यांनी यावेळी केली। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। सजग, विवेकी व निर्भय होऊया या अभियानांतर्गत वाचन विचार रॅलीचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांचा अद्याप तपास लागलेला नाही। या पार्श्वभूमीवर ही रॅली काढण्यात आली। अभिनव चौकातून या रॅलीचा प्रारंभ झाला। यामध्ये ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर हे सहभागी झाले होते। या रॅलीत महाविद्यालयीन युवक आणि युवती तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या रॅलीचा समारोप दाभोळकर यांची हत्या झालेल्या विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे झाला। आजचे तरुण फॅसिस्ट विचारांच्या मागे जात आहेत असं चित्र समोर उभं केलं जात असलं तर तसं नाही, असं अभियानाच्या माध्यमातून दिसून येतंय असे मत कुमार केतकर यांनी यावेळी व्यक्त केले। मुक्ता दाभोळकर यांनीही युवक मोठ्या संख्येने दाभोळकरांच्या विचाराकडे वळत असल्याचे म्हणले आहे। फुलबाजारातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे अशी अपेक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केली। बाजार समितीच्या उत्पादक ते थेट ग्राहक उपक्रम गेले 50 दिवस यशस्वीपणे सुरू ठेवल्याबद्दल आणि फूल व्यापाऱ्यांच्या 6% आडत कमिशनशिवाय अनुषंगिक खर्चापोटी 3% जादा आडत कपातीच्या परिपत्रक वाटपाच्या निर्णयाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। यावेळी व्यासपीठावर महापौर चंचला कोदरे, आमदार मोहन जोशी, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कमल व्यवहारे, प्रशासक संजीव खडके आदी उपस्थित होते। आमदार मिसाळ म्हणाल्या, फुल बाजारातील व्यापाऱ्यांच्या आडतीचा प्रश्न सोडवण्याचे श्रेय कोणी घ्यायचे या फंदात न पडता शहरातील महत्त्वाच्या असलेल्या बाजारपेठेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यायला हवे। शहराला अन्नधान्य आणि तत्सम जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मार्केट यार्डातून होतो असे नमूद करून त्या पुढे म्हणाल्या, वाढत्या लोकसंख्येला धान्य पुरवठा करण्यासाठी असलेली गोदामे कमी पडत आहेत। त्यामुळे येथील व्यापाऱ्यांचा अनेक दिवसांचा एक चटई निर्देशांकाचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे। फूल आडत्यांच्या अडचणी कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर प्रश्न मार्गी लागला आहे। त्यांच्याच सूचनेने बेंगलोरचा फूल बाजार पाहणीचा दौरा झाला। पुण्यातही वातानुकूलित फुलांचा बाजार व्हायला हवा। याशिवाय धान्य, फळे आणि भाजीपाला व्यापाऱ्यांच्याही समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी समितीने बाजाराचा दिलेला आराखडा लवकर मंजूर होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले। महापौर चंचला कोदरे म्हणाल्या, थेट भाजी विक्रीचा उपक्रम बाजार समितीने सलग 50 दिवस राबवून चांगले काम केले आहे। शेतकरी, ग्राहक आणि व्यापारी या तिघांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे असेही त्यांनी नमूद केले। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता।
माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहिती अधिकाराचा विधायक कामासाठी वापर करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. विश्व फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार भाई वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी कैलासवासी अण्णाभाऊ साठे सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार विठ्ठल बुलबुले यांना, कैलासवासी मातू खोटवड शैक्षणिक आणि सामाजिक कार्य पुरस्कार महेंद्र इंदुलकर आणि आदर्श सरपंच पुरस्कार संतोष मोरे यांना प्रदान करण्यात आले. फाउंडेशनचे राजेंद्र शेळमकर, विलास किरोते, संजय गायकवाड आदी याप्रसंगी उपस्थित होते. वैद्य म्हणाले, माहितीचा अधिकार हा लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देशातील भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रामाणिकपणे उघडकीस आणताना आपले प्राण गमावले आहेत. मात्र काही जण या अधिकाराचा गैरवापर करत असून या अधिकाराचा विधायक कामासाठी वापर करणे गरजेचे आहे. सध्या भ्रष्टाचार आणि महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. भ्रष्टाचारांना समोर आणण्यासाठी माहिती अधिकार शस्त्रासारखे काम करतो. देशातील अनेक मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणे माहिती अधिकारामुळे उघडकीस आली असून आदर्श सोसायटी घोटाळा याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र सध्या माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांचा देशात सुळसुळाट झाला आहे. या अधिकाराचा वापर जनतेच्या हितासाठीच झाला पाहिजे, असंही ते म्हणाले. मारुतराव खोटवडचं माझे बालमित्र होते. तुम्हाला कदाचित त्याची कल्पना नसेल. ते राष्ट्रसेवा दलात काम करत होते. माझ्याबरोबर काम करणारे शिवाजीराव जवळकर यांचे ते वर्गमित्र होते. किंबहुना माझ्या स्मरणाप्रमाणे ते श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे, मी माझ्याच हायस्कूलचे माझ्या पाठीमागं ते विद्यार्थी होते. अण्णाभाऊ 1.5 दिवस शाळेत गेले आणि त्यांनी अफाट अशा तऱ्हेचं लिखाण केलं. यावेळी पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांचा त्वरित शोध लागून कठोर शिक्षा व्हावी अशा भावना व्यक्त केल्या. सुरक्षितता ही समाजामध्ये असावी लागते, पोलिसांच्या भरोशावर नको, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले. ज्येष्ठ उद्योजक माणिकलाल शहा यांच्या निरेकाठचे माणिक या आत्मकथनाच्या प्रकाशन प्रसंगी धर्माधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माणिकलाल शहा, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी, डॉक्टर चित्रलेखा पुरंदरे आणि शरद भोसले उपस्थित होते. धर्माधिकारी म्हणाले, सध्या इमारती उंच झाल्या आणि माणसे ठेंगणी, रस्ते विस्तारले आणि मने आकुंचित झाली. कुटुंब संरक्षणाचा किल्ला बनले आहे. रक्ताची नाती आहेत, मात्र नात्यांची मूल्य जपली जात नाहीत. अशा समाजात स्त्रियांना कशी सुरक्षा मिळणार? सुरक्षितता ही समाजामध्ये असावी लागते, पोलिसांच्या भरोशावर नको. पुणे तिथे काय उणे असे म्हणले जाते, मात्र सध्या पुण्यात सगळेच उणे आहे. पुणेकरांच्या मूकसंमतीशिवाय एकही भ्रष्टाचार, अन्याय होत नसतो. आपण मात्र काही गोष्टींसाठी देवाला आणि शासनाला जबाबदार धरतो. वनस्पती, प्राणी आणि रक्ताची नाती या सर्वांना सोबत घेऊन जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा परिवाराची सुरुवात होते. आता कुठे आहे परिवार? मूल्य आणि संस्कृतीची मूल्य आमच्या पिढीने या पिढीपर्यंत पोहोचवलीच नाहीत. संस्कार धनी म्हणणारे पुणे अंत्यसंस्कार धनी होणार आहे का, याचा विचार आपण कधी करणार आहोत? शहा यांनी एकट्याने कधीच आनंद लुटला नाही. समाजाप्रती समर्पित राहण्याची शहा यांची वृत्ती आपणही अंगीकारण्याची गरज असल्याचे धर्माधिकारी म्हणाले. DS कुलकर्णी म्हणाले, जो सत्य सांगू शकतो तोच आत्मचरित्र लिहू शकतो. गांधीजींचे खरे शिष्य असल्याने शहा सत्याला सामोरे गेले. सध्याच्या काळाकुट्ट दिवसात हे आत्मकथन प्रकाश दिशा देईल, असेही ते म्हणाले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics,
IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA, Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। ई बुक हे पुस्तकांच्या जगतातील नवे दालन आहे असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केलं। मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने तयार करण्यात आलेल्या डिजिटल राईट्स मॅनेजमेंट एनबेल्ट मराठी ई बुकचे प्रकाशन मृणाल कुलकर्णी आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या हस्ते करण्यात आले। मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता, ई बुकचे तांत्रिक सल्लागार दिमाग सहस्त्रबुद्धे आदी यावेळी उपस्थित होते। शंकर पाटील, वपू काळे, रणजित देसाई, वि. स. खांडेकर, शांता शेळके, आनंद यादव अशा दिग्गज साहित्यिकांची दर्जेदार पुस्तके ई बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत। मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात ई बुकचे स्वागत केले पाहिजे। ई बुक हे पुस्तकांच्या जगतातील नवे दालन असून या निमित्ताने नव्या पिढीला पाहिजे त्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध होणार आहेत। एका अर्थाने ई बुक हे आधुनिक ग्रंथभांडार आहे। नव्या पिढीचा पुस्तकांपेक्षा ई बुक वाचण्याकडे ओढा आहे। मुद्रित पुस्तके आणि ई बुक यांची तुलना न करता हे दोन्ही समांतर प्रवाह म्हणून स्वीकारले पाहिजेत असेही त्यांनी नमूद केले। जागर शिक्षण हक्काचा या माहिती पुस्तकेचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले। बाल शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी त्याविषयी मते व्यक्त करण्यासाठी बाल हक्क कृती समितीच्या वतीने जागर शिक्षण हक्काचा ही माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली। दर 2 महिन्यांनी ही पत्रिका प्रकाशित करण्यात येणार आहे। मुलांना मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या बाल शिक्षण हक्क या कायद्याविषयीची जागृती करण्यासाठी या पत्रिकेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। मृणाल राव, सामाजिक कार्यकर्ते जॉन कुरियन, मैत्रेयी शंकर, प्रिया कुलकर्णी, भावना कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते। 2585 मुले शाळाबाह्य असल्याने त्यांना डोअर स्टेप स्कूलच्या माध्यमातून शाळांमध्ये दाखल केले आहे। या उपक्रमात मुलांच्या पालकांनीही सहभागी करून घेतल्याची माहिती त्यांनी दिली। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।